बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। बाबासाहेबांचा कामगार हक्काचा लढा पुन्हा पेटला। अन्यायाविरुद्ध रिपब्लिकन कामगार सेनेचा यल्गार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेला कामगार हक्काचा लढा आजही तितकाच महत्त्वाचा ठरत असून सध्याच्या अन्यायकारक परिस्थितीविरुद्ध पुन्हा एकदा संघर्षाची हाक दिली जात आहे। कामगारांवर अन्याय आता थेट रस्त्यावर लढा, कंत्राटी गुलामी फोडा, हक्कासाठी उभे राहा अशा घोषणांनी वातावरण ढवळून निघाले आहे। डॉक्टर आंबेडकरांनी कामगारांसाठी 8 तासांचा कामाचा दिवस, किमान वेतन, सुरक्षितता, आरोग्य सुविधा तसेच महिला कामगारांसाठी समान वेतन आणि प्रसूती रजेचा अधिकार यासारखे ऐतिहासिक निर्णय दिले। 1938 साली त्यांनी केलेल्या ऐतिहासिक संपातून कामगारांना न्याय मिळवून देण्याची ठाम भूमिका मांडली होती। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी ठरत आहे। मात्र आजची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। कंत्राटीकरणामुळे कायम नोकऱ्या कमी झाल्या असून कामगारांना मूलभूत हक्कापासून वंचित ठेवले जात आहे। किमान वेतन न मिळणे, पेन्शनची कमतरता, कमी पगारात जास्त काम तसेच कामगार कुटुंबांना शिक्षण व आरोग्याच्या सुविधा न मिळणे या समस्या तीव्र झाल्या आहेत। पेन्शन नाही मग आंदोलन नक्की, हक्क द्या नाही तर रस्ते जाम अशा आक्रमक घोषणांनी कामगारांमध्ये असंतोष वाढत आहे। या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन कामगार सेना मैदानात उतरली आहे। महाराष्ट्रात डॉक्टर शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली संघटना कामगारांच्या हक्कासाठी अहोरात्र लढा देत आहे। संघटनेच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी आंदोलन, किमान वेतनासाठी लढा, अन्याय करणाऱ्या मालकांविरोधात कारवाई तसेच पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। याशिवाय वेतन आयोग लागू करण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येत आहे। कामगार एकत्र आला तर सत्ता हादरेल या घोषणेसह कामगारांना संघटित होण्याचे आवाहन करण्यात येत आहे। बाबासाहेबांनी दिलेला लढा अजून संपलेला नसून आज पुन्हा एकदा हक्कासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।